इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे। 3 वर्षांच्या मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्रच खळबळ उडाली आहे। उल्हासनगर कॅम्प 3 येथील ओटी सेक्शन परिसरात राहणारी 3 वर्षांची चिमुकली ही 18 तारखेला बेपत्ता झाली होती। त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज उल्हासनगर कॅम्प 5 हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पाठीमागील खदानीत हिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे। अलिशा हिचा मृतदेह आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अलिशा हिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिकची माहिती रिपोर्ट्स आल्यावरच समोर येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। काही प्राइम ऑफिसर अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात सध्या इन्क्वेस्ट बाकी आहे। इन्क्वेस्ट झाल्यानंतर तपासामधले ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येतील।